विद्यार्थी मित्रांनो, सुक्तीसुधामधील तिसरा श्लोक आपण शिकणार आहोत. श्लोक आहे परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम. अर्थात वृक्ष जे फळ देतात म्हणजे फळतात ते कशा करतात. त्यानंतर नद्या वाहतात, नद्यः, नदी शब्दाचं बहुवचन नद्यः. नद्या ज्या वाहतात त्या कशा करता वाहतात. आणि गायी दूध देतात, गावः, गायी, गायी दूध देतात कशा करता देतात. तर ह्या सगळ्यांचं उत्तर एकच आहे, परोपकाराय. म्हणजे वृक्ष हे परोपकार करण्याकरता, दुसऱ्यांच्या भल्याकरता फळं देतात. नद्या देखील दुसऱ्यांच्या भल्याकरता वाहतात. नदीचं पाणी नदीच्या उपयोगाचं आहे का स्वतःच्या? नाही, पण नदीच्या पाण्यामुळे सगळं जीवन विकसित होतं. त्याचप्रमाणे गायी दूध देतात कुणाकरता? दुसऱ्याकरता. म्हणून हा श्लोक आपल्याला शेवटच्या चरणामध्ये एक संदेश देतो, तो म्हणजे असा आहे की परोपकारार्थमिदं शरीरम. आणि म्हणूनच आपलं हे शरीर देखील, आपलं जे काही कार्य आहे ते देखील हे परोपकारासाठीच असलं पाहिजे. दुसऱ्यांच्या भल्याकरता, दुसऱ्यांच्या चांगल्या करताच आपण खर्ची घातलं पाहिजे. आपण हा श्लोक परत एकदा म्हणूयात, तुम्ही माझ्या मागे म्हणायचा आहे. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ मिस केला असेल तर वरती आय बटन आलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कालच्या व्हिडिओची लिंक मिळेल. कालचा व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, सुक्तीसुधामधला पुढचा श्लोक, जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं, मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति, चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं, सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम. अतिशय सुंदर असा हा श्लोक आहे. आणि हा श्लोक तुमच्या लक्षात आला असेल, हा आपल्याला सत्संगती बद्दल सांगतोय. सत्संगती म्हणजे काय? सतानाम संगती, म्हणजे सज्जनांचा सहवास, चांगल्या लोकांचा सहवास, चांगल्या मित्रांचा सहवास, चांगल्या मित्रांची सोबत. तर अशी ही सत्संगती काय करते याच्याबद्दल हा श्लोक सांगतोय. तो म्हणतो जाड्यम धियो हरति, म्हणजे धी म्हणजे बुद्धी, बुद्धीचं जाड्य. जाड्य म्हणजे काय? बुद्धीची मंदता, बुद्धीतला आळस हा काढला जातो सत्संगतीने. म्हणजे बुद्धीतल्या आळसाचं हरण, मूर्खपणाचं हरण केलं जातं सत्संगतीने. सिंचती वाची सत्यम, आपल्या वाणीवरती सत्याचा संचार होतो. वाणीवरती सत्याचा संचार होतो कशामुळे? सत्संगतीमुळे. आणि पुढे सांगतात मानोन्नतीं दिशती, म्हणजे आपला मान आणि उन्नती याचा अनेक दिशांना प्रसार केला जातो, वाढ केल्या जाते. पुढे म्हणतात पापमपाकरोति, पापाचा नाश केला जातो, पापाचा नाश होतो. आणि पुढे अजून एक फायदा सांगितला आहे, चित्तम प्रसादयति, अर्थात हे सगळं झाल्यानंतर काय होतं? चित्त म्हणजे आपलं मन हे प्रसन्न होतं. मनाला प्रसन्न देखील करते कोण? सत्संगती. दिक्षु तनोति कीर्ती, आणि चारी दिशांना आपली कीर्ती ह्या सत्संगतीमुळे पसरत असते. आणि पुढे प्रश्न विचारतात की सत्संगती कथय किम न करोति पुंसाम, म्हणजे एखाद्या पुरुषासाठी, पुरुष म्हणजे स्त्री पुरुष कोणीही, एखाद्यासाठी सत्संगती काय करत नाही खरंच सांगा, असा उलटा प्रश्न विचारलेला आहे. कथय सांगा, किम न करोति काय नाही करत सत्संगती. तर हा श्लोक आपण परत एकदा म्हणूयात, माझ्या मागे तुम्ही म्हणायचा आहे. जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम, मानोन्नतिं दिशति
पापमपाकरोति चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगति कथय किं न करोति पुंसाम. मित्रांनो, आतापर्यंत आपण 4 श्लोक पाहिलेले आहेत. आता आपण 2 पाहिले. त्यातल्या 3ऱ्या श्लोकावरचे हे प्रश्न आपण काही बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे एक वाक्येण उत्तरत. एका वाक्यात उत्तर द्यायची आहे. अतिशय सोपा आहे. तुम्ही जर सुभाषित नीट वाचलं असेल, माझ्या मागे म्हणलं असेल, तुम्ही 5 वेळेला ते सुभाषित म्हणा, तुम्हाला पाठ होऊन जाईल. प्रश्न आहे परोपकाराय वृक्षाः किं कुर्वन्ति. संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य असं आहे की ही छंदोबद्ध यात पद्यरचना असते आणि ती तुम्ही त्या छंदामध्ये तशा स्वरामध्ये जर म्हटली तर तुम्हाला ते कंठस्थ करायला देखील खूप सोपं जातं. तर पहिला प्रश्न आहे परोपकाराय वृक्षाः किं कुर्वन्ति. परोपकारासाठी वृक्ष काय करतात? फलंती, फळं देतात. अतिशय सोपं आहे. मी या ठिकाणी उत्तर लिहितो फलंती. मी एका शब्दामध्ये उत्तर लिहिलेलं आहे. तुम्ही पूर्ण लिहायचं. पूर्ण कसं लिहाल? परोपकाराय वृक्षाः फलंती किं कुर्वन्तीच्या जागी आपल्याला काय लिहायचंय? फलंती. परोपकाराय वृक्षाः फलंती. पुढचा प्रश्न आहे परोपकाराय नद्यः किं कुर्वन्ति. परोपकारासाठी नद्या काय करतात? वाहतात, वहंती. तुम्ही आठवा. सुभाषित परत म्हणा, तुम्हाला सगळी याची उत्तरं मिळतील. मी एका शब्दात लिहिलंय वहंती. तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचंय परोपकाराय नद्यः वहंती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे काः परोपकाराय दुहंती. संस्कृत भाषेमध्ये जेव्हा प्रश्नार्थक शब्द असतो कह, काः, तर काः हा शब्दच हा स्त्रीलिंगी अनेकवचनी आहे. म्हणजे परोपकारासाठी कोण दूध देतात, कोण दूध देतात याच्यामध्ये आपल्याला अर्ध उत्तर मिळून जातं या प्रश्नामध्ये की स्त्रीलिंगी काहीतरी आहे. तर काः, काः गावः. परोपकाराय गावः म्हणजे गायी दूध देतात. परोपकाराय गावः दुहंती. आणि इदं शरीरम किमर्थम. पुढचा प्रश्न आहे शरीरम किमर्थम. परोपकाराय. परोपकाराय मिदं शरीरम. मग आपण काय लिहिणार? परोपकाराय. हे एका शब्दात उत्तर झालं. एका वाक्यात तुम्ही कसं लिहाल? परोपकाराय मिदं शरीरम. पुढचा प्रश्न आहे एकवचने परिवर्तयत. म्हणजे एकवचनामध्ये खाली दिलेली वाक्य आपल्याला करायची आहेत. पहिलं वाक्य आहे वृक्षाः फलंती. तर इथं वृक्षाः हा शब्द काय आहे? हा आहे कर्ता आणि फलंती क्रियापद. जेव्हा आपण एकवचनामध्ये करतो त्यावेळेला कर्ता देखील एकवचनामध्ये जाईल आणि त्याच्याप्रमाणे आपलं क्रियापद देखील एकवचनामध्ये आपल्याला करून घ्यावं लागेल. वृक्षाः अतिशय सोपा आहे. वृक्षाहाचं एकवचन आहे वृक्षः आणि फलंती फलती. वृक्षः फलती. झाड फळते, झाडं फळतात. नद्यः वहन्ति म्हणजे नद्या वाहतात, नदी वाहते. तर नदी. वहती, वहंतीचं एकवचन काय होतं? वहती. अतिशय सोपा हा असा प्रश्न आहे. वृक्षः फलंती, वृक्षः फलती. नद्यः वहन्ति, नदी वहती. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे समानार्थक शब्दम लिखत. वृक्षाः म्हणजे झाडं. झाडांना समानार्थी शब्द आहे पादपाः. म्हणजे पादप असा हा एकवचनी शब्द आहे. वृक्षाः अनेकवचनी असल्यामुळे पादपाः असा अनेकवचनी शब्द आपण त्या ठिकाणी लिहिलेला आहे. पादप ह्या शब्दाचं थोडीशी तुम्हाला फोड करून सांगतो, म्हणजे तुमच्या आयुष्यभरासाठी वृक्षाला पादप हा समानार्थी शब्द आहे हे लक्षात राहील. वृक्षाला पादप असं का म्हणतात की पाद, पाद म्हणजे पाय. वृक्षाचे पाय काय असतात? वृक्षाचे पाय म्हणजे त्याच्या मुळा, आणि मुळांच्या द्वारे जे पाणी शोषून घेते, अन्न शोषून घेते,
ते झाड म्हणजे झाडाचं लक्षण पण त्या पादप शब्दामध्ये आलेलं आहे. तर वृक्षाः चा समानार्थी शब्द आहे पादपाः. नद्यः सरितः. सरिता हा शब्द मराठीत आहेच की नाही नदीसाठी, तर संस्कृतमध्येच आपण त्याला सरितः असं म्हणतो. पुढचा शब्द आहे शरीरम. शरीराला देखील देह हा शब्द आहे. मग देहः, कारण हा पुल्लिंगी शब्द आहे देहः. त्यानंतर विरुद्धार्थक शब्द लिखत. विरुद्धार्थी शब्द लिहायचंय उपकारः. उपकाराला अपकार असा हा संस्कृतमध्ये विरुद्धार्थी शब्द आहे. आणि परः याला विरुद्धार्थी शब्द आहे निजः. बघा हे कसं लक्षात, काही आठवतंय तुम्हाला? अयम निजः परो वेती गणना लघुचेतसा. हा जवळचा, हा परका. अयम निजः परः वा इति. तर पर म्हणजे दुसऱ्याचा, परका आणि जवळचा म्हणजे परहला विरुद्धार्थी शब्द काय झाला? निजः. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला कालही सांगितलं की तुम्ही तुमचं वाचन वाढवलं, तुम्ही तुमचा अभ्यास थोडासा जर वाढवला तर तुमचा शब्दसंग्रह देखील वाढेल. आणि अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात समानार्थक शब्द, विरुद्धार्थक शब्द, हे सोडवण्याकरता तुम्हाला तुमचं वाचन, अवांतर वाचन नेहमी कामाला येईल. हा पुढचा प्रश्न आहे जाड्यम धियो हरति सिंचती वाची सत्यम ह्या श्लोकावरचा. म्हणजे सत्संगतीचे काय काय फायदे आहेत त्याच्याबद्दलचा जो श्लोक आहे त्याच्यावरती हे रिक्त स्थानम पुरयत. रिक्त म्हणजे रिकाम्या जागा भरा. सत्संगती ही धियः जाड्यम. इथे काय क्रियापदी? सत्संगती बुद्धीचं जाड्य हरण करते, हरती आहे की नाही? जाड्यम धियो हरती. धियो म्हणजे धियः. दुसरा प्रश्न आहे सत्संगती ही वाची रिकामी जागा सिंचती. वाची सत्संगतीमुळे आपल्या वाणीवरती कशाचा संचार होतो, कशाचं सिंचन होतं? सत्य. सत्संगती ही वाची सत्यम सिंचती. सिंचती वाची सत्यम. पुढचं आहे सत्संगती ही दिशती मानोन्नतीम दिशती. आहे की नाही? तुम्ही जर श्लोक पाठ केला तर या सगळ्याची उत्तर तुम्हाला नक्कीच येतील. मानोन्नतीम दिशती. सत्संगती ही पापम अपाकरोती. कशाचा नाश करते? पापाचा. अपाकरोती. सत्संगती ही चित्तम. चित्ताला काय देते? आनंद देते. म्हणजे चित्तम प्रसादयती. आणि सत्संगती ही दिक्षु कीर्तिम तनोती. म्हणजे आपल्या कीर्तीचा सगळीकडे प्रचार प्रसार करते. असा हा प्रश्न आहे. आणि ह्याच श्लोकावरचा पुढचा प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तर. तुमच्या भाषेमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न आहे सत्संगती ही जीवने किम किम करोती. हेच सगळं परत. सत्संगती जीवनामध्ये काय काय करते? तुमच्या पापाचा नाश करते, तुमच्या बुद्धीचं जाड्य हरण करते, तुमच्या वाणीवरती सत्याचा संचार करते, तुमचा मान आणि उन्नती याची वाढ करते, तुमच्या पापापासून तुम्हाला दूर नेते आणि तुमच्या चित्ताला आनंद देते आणि तुमच्या कीर्तीचा सगळ्या 10 दिशांमध्ये प्रसार करते. मित्रांनो, पुढचा दुसरा प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तर. म्हणजे तुमचं जे काय माध्यम आहे त्या माध्यम भाषेत तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे. मी तुम्हाला त्याची हिंट देतो, उत्तर तुम्ही लिहायचं आहे. परोपकारः नाम किम? के परोपकार मग्नाः. याचा अर्थ आहे परोपकारः नाम किम. परोपकार म्हणजे काय आणि परोपकारामध्ये कोण मग्न आहेत? तर लक्षात घ्या, परोपकार म्हणजे काय? पर उपकार, दुसऱ्यावरती उपकार करणे. उपकार करणे म्हणजे मराठीत ज्या अर्थाने उपकार हा शब्द घेतला जातो त्या अर्थाने इथे तसा थेट नसून दुसऱ्यांच्या भल्यासाठी काहीतरी करणं, दुसऱ्यासाठी आपला वेळ, आपली शक्ती, आपला पैसा, आपलं ज्ञान खर्ची घालणं म्हणजे परोपकार. आणि परोपकारामध्ये कोण मग्न आहे? तर याला संदर्भ आहे आपल्या ह्या सुभाषिताचा. परोपकाराय फलंती वृक्षाः. परोपकारामध्ये वृक्ष मग्न आहेत, नद्या मग्न आहेत, त्या परोपकारासाठी वाहतात. त्याच्यानंतर गायी परोपकारामध्ये मग्न आहेत, त्या परोपकारासाठी दूध देतात. हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे.